तर नमस्कार मंडळी. मी आज चालले होते मानकोळ्यालाच म्हणजे माझ्या माहेरी आणि खूप दिवसानंतर जातो. ते पेनमध्ये तर भरपूर पाऊस पडतोय. तुमच्या इथे पडतोय की नाही नक्कीच सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर आम्ही अलिबागच्या एका नर्सरीमध्ये गेलो, जिथे आम्हाला फुलझाडे घ्यायची होती. हा फूल कोणता नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण की मला याचं नाव नाही माहिती. आणि त्यानंतर दिसलं ते माझं फेव्हरेट झाड म्हणजेच मोगऱ्याचं. मोगऱ्याची फुलं मला भरपूर आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही नक्कीच सांगा. मग मी तोडून घेतला आणि केसामध्ये माळला आणि त्याच्यानंतर मी बघितला एक रेडवाला गुलाब आणि चाफ्याचे प्रकार किती असतात नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघू तुम्हाला माहिती आहेत की नाही. आणि ते छोट्याशा झाडाला लिंब लागली होती. आय मीन सिरियसली लिंब लागली होती अक्षरशः एवढूशा रोपाला. तुम्ही कधी पर्पल जास्वंदी बघितली आहे का? ही बघा. किती मस्त मी पहिल्यांदा बघितली आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो घरी. ही मम्मी आणि आत्या आणि आम्ही आमच्या तळ्यावर आलो होतो कारण की पाऊस पडलाय तर आम्ही भरपूर साऱ्या बिया लावल्या होत्या. त्याचे रोपं किती काय आलेत ते बघायसाठी आलो होतो आणि वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे आणि हा आपला तळा मस्त आणि त्याच्यामध्ये मच्छी सोडलेली आहे पप्पांनी. मी भरपूर सारी मच्छी सोडलेली आहे. यावर्षी भरपूर मच्छी खायला भेटणार आहे. हा एक आवर बांधलेला होता इथे. तो पण खूप छान झाला होता. बघू शकता किती मस्त दिसतोय. जेव्हा हा ग्रीन-ग्रीन होईल, सगळ्या वेली चढतील, तेव्हा किती छान दिसेल आणि मी काही झाडंसुद्धा दाखवली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बघितलं नसाल, तर नक्कीच जाऊन बघा. आणि मग भरपूर पाऊस पडायला लागला आणि मी चाय आणि शेव खाल्ली. कोणाला आवडते नक्की सांगा. मला गावाला गेल्यावर चाय आणि शेव खायला भरपूर आवडते. मग भरघोस पाऊस पडला. भरपूर पाऊस पडत होता मानकोळ्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर मम्मीनी बनवले होते ते म्हणजे चिकन पकोडे. एवढ्या मस्त गरम-गरम पायपिंग हॉट एक नंबर आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. मग मंडळी तुमच्या इथे पाऊस पडतो की नाही आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. फॉलो करा आणि जर YouTubeवर बघत असेल तर सबस्क्राईब करा.